त्याआधी बघा तुम्हाला नोट्स हवे होते, मी तुम्हाला दाखवतो इथे. स्क्रीन विजिबल आहे का? एकदा कन्फर्म करा स्क्रीन विजिबल आहे का? येस, ओके, फाईन फाईन. ठीक आहे. तर ही फाईल आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जे जे लर्न केलेलं आहे स्टार्ट पासून, नंबर, ऑपरेटर्स, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, हे सर्व आहेत. त्याचबरोबर पुढचे सुद्धा पॉईंट्स ह्याच्यामध्ये ऑलरेडीच आहेत. तर हा फोल्डर मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन केलात, जसं की आता लिस्टला ओपन केलात, तर लिस्टबद्दल सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सुद्धा थोडं ट्राय करा स्वतःची नोटबुक बनवण्याचा. तर हे जे मटेरियल आहे ते मी तुम्हाला शेअर करतो माझ्याकडे आहे. हां, जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा मी व्हॉट्सअप ग्रुपवर याला शेअर करतो. ठीक आहे. ठेवतो आपण डिक्शनरी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो डिक्शनरीला. जेव्हा आपल्याला मॅन्युअली डेटा फ्रेम क्रिएट करायचा असतो, डेटा फ्रेम म्हणजे रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असतो, त्याला स्ट्रक्चर डेटा सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा आपल्याला मॅन्युअली क्रिएट करायचा असतो तेव्हा आपल्याला लागतो डिक्शनरीचा हेल्प लागतो. त्याशिवाय आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकत नाही. एक तर तुम्ही एक्सेल मधून डायरेक्टली लोड करू शकता, रीड करू शकता, SQL मधून रीड करू शकता, CSV मधून रीड करू शकता, टेक्स्ट मधून रीड करू शकता. पण जर तुम्हाला पायथन मध्येच तयार करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला डिक्शनरीची मदत लागते. लास्ट सेशनमध्ये ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने इथे बघा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. जसं की आणि व्हॅल्यूचा पेअर असतो. इथे बघा की आणि व्हॅल्यूचा पेअर. की आणि व्हॅल्यूच्या मध्ये कोलनचा उपयोग केलेला आहे. हा पूर्ण पेअर किंवा आयटम सुद्धा म्हणू शकतो आपण याला. 2 आयटमला कॉमनली सेपरेट केलेला आहे किंवा 2 पेअरला कॉमनली सेपरेट केलेला आहे. की मस्ट बी युनिक. की हा तुमचा युनिकच असला पाहिजे, डुप्लिकेट नसायला पाहिजे. डुप्लिकेट असेल तर तो ओव्हरलॅप करेल. व्हॅल्यूज कॅन बी डुप्लिकेट. व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात, जसं की एज रिपीटेड असू शकतं, मेल फिमेल हे रिपीटेड होऊ शकतं, तुमचं एज्युकेशन रिपीट होऊ शकतं, सिटी रिपीट होऊ शकतं, म्हणजे व्हॅल्यूज रिपीट होऊ शकतात. पण व्हेरिएबल नेम किंवा कॉलम नेम हे रिपीट होऊ शकत नाही. आणि डिनोटेड बाय कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेसने त्याला डिनोट केलं पाहिजे. ओके. सेट आणि डिक्शनरी दोन्ही सुद्धा कर्ली ब्रेसेसने डिनोट करतात. फक्त डिक्शनरीमध्ये पेअर्स असतात, सेटमध्ये पेअर नसतं. पण जेव्हा एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करणार तेव्हा फक्त कर्ली ब्रेसेस दिल्यानंतर तो डिक्शनरीला प्रेफर करतो, सेटला नाही. तर इथे माझ्याकडे एक डिक्शनरी आहे जी मी ऑलरेडी तयार केलेली आहे. मी याला रन करतो. इथे जर डी ला प्रिंट केलो तर काय येईल बघा, प्रिंट ऑफ डी. एक अशा पद्धतीने अनस्ट्रक्चर डेटा सेट दिसेल मला. हा अनस्ट्रक्चर म्हणजे ह्याला कोणताही स्ट्रक्चर नाहीये. जेव्हा मला ह्याला स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तेव्हा मला एक लायब्ररी आहे पांडाज नावाची. त्या पांडाज नावाच्या लायब्ररीचं हेल्प घ्यावं लागेल. हे पुढे आहे तुम्हाला पांडाज लायब्ररी. फक्त लक्षात ठेवा की डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पांडाज डॉट डेटा फ्रेम आणि कोणाला, तुमच्या डिक्शनरीला. जेव्हा हे तुम्ही कन्वर्ट कराल तेव्हा तो अनस्ट्रक्चर वरून स्ट्रक्चरकडे येतो, या स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये. आता जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम बनवणार आहे त्यामुळे मेक शुअर करा की तुमचे जेवढे लेंथ आहेत प्रत्येक कॉलम मध्ये ते सेमच असले पाहिजेत.
बघा इथे 4 व्हॅल्यूज आहेत तर इथे सुद्धा 4, इथे 5 आहेत तर इथे सुद्धा 5 असणं गरजेचं आहे, इथे सुद्धा 5 असणं गरजेचं आहे. जर एक सुद्धा व्हॅल्यू तुम्ही इन्क्रीज कराल, जसं की तुम्ही 24च्या ठिकाणी अजून एक व्हॅल्यू ऍड करतोय फ्रंटला 25, तर तुमचा डिक्शनरी तर क्रिएट होईल, कारण तो अनस्ट्रक्चर आहे, त्याला कोणताही स्ट्रक्चर नाही. पण जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तो एक एरर पास करेल, ऑल अरे मस्ट बी द सेम लेंथ. म्हणजेच काय, प्रत्येक अरे, प्रत्येक व्हेरिएबल हा सेम लेंथचा असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकता. हॅलो सर, जर आपल्याला प्रत्येक कीची जर किती व्हॅल्यू आहे त्याच्या किती व्हॅल्यू ते जर समजून घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं? सॉरी, मला आवाज येत नाही तुमचा. हॅलो सर. हा बोला. जर प्रत्येक की मध्ये किती व्हॅल्यू घ्यायची असेल तर काउंट कशा करायचे ते? प्रत्येक की मध्ये किती व्हॅल्यू आहेत, किती व्हॅल्यूज आहेत. ओके, प्रत्येक की मध्ये आता इथे प्रत्येक कीची तुमची लेंथ काउंट करावं लागेल. ओके, तुम्हाला लेंथ नावाचा फंक्शन आहे ऑलरेडी, ठीक आहे. लेंथ ऑफ तुम्ही सुरुवातीला तुम्ही एक चेक करू शकता, डी डॉट कीज, ओके, आणि त्याचबरोबर डी डॉट व्हॅल्यू, सॉरी, आता प्रत्येक व्हॅल्यूचं नाही पण थोडं लॉजिकल स्किल वापरून ना तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल. जसं की मला एजचं फाइंड आउट करायला येतं. ओके, मी एजचं चेक करतो. ओके, तर डी ऑफ एज काय आहे, एवढे व्हॅल्यूज आहेत, आणि जेव्हा तर मला लेंथ चेक करायचा आहे तर अशा पद्धतीने मी तिथे लेंथ चेक करू शकतो, 6. ओके, डेटा फ्रेमवर मॅनिप्युलेशन सोपं आहे. ओके, डेटा फ्रेमवर मॅनिप्युलेशन का सोपं आहे, कारण की हे डिक्शनरी आहे, डिक्शनरीवर तेवढं मॅनिप्युलेशन अवघड आहे. तर डेटा फ्रेमवर तुम्हाला भरपूर गोष्टी इझिली दिलेल्या आहेत, जसं की आता ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलेलं डेटा फ्रेममध्ये, तर डेटा डॉट जेव्हा तुम्ही इन्फो कराल, ओके, तेव्हा काही गोष्टी खूप इझिली दिलेल्या आहेत, जसं की नेम नावाचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज आहेत आणि एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाहीये, आणि तो ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, स्ट्रिंग मध्ये. एज आहे त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज आहेत, तो इंटिजर आहे. ओके, सिटी आहे त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू आहेत, तो ऑब्जेक्ट आहे. डेटा फ्रेमवर मॅनिप्युलेशन करणं खूप सोपं आहे, पण डिक्शनरीवर एवढे मॅनिप्युलेशन नाही आहेत. ठीक आहे, थोडं डिक्शनरी क्रिएट करताना तुम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागेल. तर आपल्याला जे गोष्टी आणतात, आता डेटा सायन्समध्ये डिक्शनरीमध्ये तर एवढ्या गोष्टी आपण 1 लाख 2 लाख डेटा सेट तर आपण तयार नाही करू शकत, तर त्यासाठी आपल्याला डेटा फ्रेम शिकावं लागेल. तर मॅन्युअली किती करू शकतो आपण, 10, 15, 20. तर लेंथ ते तुमचं तुम्हालाच ऍक्च्युअलमध्ये काउंट करता आलं पाहिजे, कारण ते मॅन्युअली करतो गोष्टी आपण. आणि जरी सुद्धा तुम्हाला चेक करायचं असेल तर ते तुमचं लॉजिक असणं गरजेचं आहे, की जसं मला सिटीमध्ये किती आहेत तर मी पहिल्यांदा सिटी ऍक्सेस करेन. ओके, आणि त्याच्यामध्ये मी लेंथ चेक करेन. ओके, हे थोडं तुम्ही तुमचं लॉजिक वापरून तुम्ही करू शकता. ठीक आहे, अदरवाईज जर डेटा फ्रेममध्ये म्हणत असाल तर डेटा फ्रेममध्ये खूप व्हॅल्यू सोपे आहेत. जसं की मला मिसिंग व्हॅल्यू जरी पाहायचं असेल तरी सुद्धा खूप, म्हणजे जसं की आता आपण डेटा फ्रेम शिकणारच आहे, तरी सुद्धा एक प्रश्न आलाय म्हणून तुम्हाला सांगतो की जर मी हा कोड लिहिला, ओके, कोड मी नंतर एक्सप्लेन करेन, ओके, तर तो सांगेल की प्रत्येक डेटा फ्रेम मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत. म्हणजे जसं की आपण एक्सेल इम्पोर्ट करतो, एक्सेल इम्पोर्ट केल्यानंतर काही सेलमध्ये व्हॅल्यूज नसतात, मग व्हॅल्यू नसले तर 0 कन्सिडर करत नाही, तो नन व्हॅल्यू कन्सिडर करतो, म्हणजे तिथे काहीच व्हॅल्यू नाही. तर हे डेटा फ्रेमवर अशा गोष्टी फाइंड आउट करणे, ओके, किंवा सपोज तुमच्या ह्या सिटीमध्ये किती युनिक व्हॅल्यूज आहेत, म्हणजे जसं की इथं पुणे म्हणतो मी, ओके, पुणे 2 वेळा आलेला आहे. आता इथं पण मी गोवा म्हणतो, आता इथे गोवा 2 वेळा, तर एकूण युनिक व्हॅल्यूज किती झाले, 3. तर डेटा फ्रेम मध्ये एवढ्या गोष्टी सोपे केलेल्या आहेत ना, जसं की आता मी सिटी म्हणतो, हा सिटी माझा ऍक्सेस होईल. ओके, जेव्हा मी डॉट युनिक करेल, ओके, युनिक, जस्ट अ सेकंड, एन युनिक,
गोवा, सातारा, आता हे मी रन केलं नाही ऍक्च्युली. तर पुणे, गोवा आणि अहमदनगर असे 3 युनिक व्हॅल्यूज आहेत. n युनिक केला तर किती युनिक व्हॅल्यूज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळतील डेटा फ्रेममध्ये. फक्त डिक्शनरीचा उपयोग तुम्हाला लक्षात राहू दे की आपल्याला छोटा डेटा फ्रेम जर क्रिएट करायचा असेल तर डिक्शनरीचा उपयोग होतो. झालं, डिक्शनरीमध्ये एवढं काही जास्त नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डिक्शनरी आणि डेटा फ्रेममध्ये कॉमन एकच आहे. जेव्हा तुम्हाला व्हेरिएबल कॉल करायचा आहे तेव्हा डी ऑफ, जसं आपण लिस्टमध्ये 0 देत होतो ना, 0th पोझिशन किंवा 1th पोझिशन, ह्या दोघांच्या मध्ये डिक्शनरी किंवा पुढे डेटा फ्रेम मध्ये तुम्हाला की द्यायचा आहे, म्हणजे कॉलम नेम द्यायचा आहे. जसं की मी ते एज म्हणतो, तर तो एजचा डेटा आणून देईल तुम्हाला. किंवा तुम्हाला एक नवीन कॉलम ऍड करायचा आहे, सपोज एज 1, किंवा मी मार्क्स ऍड करतो इथे. ठीक आहे, तर मार्क्स ऍड करताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची की तुमची लेंथ सेम असणं गरजेचं आहे, तर तो डेटा फ्रेम क्रिएट होईल. जसं की मी 90, 50, 60, 75 आणि 39 करतोय. म्हणजे मी एक कॉलम ऍड करतोय मार्क्स नेमने. तो मी चेक करतो की ऑलरेडी मी डिफाईन केलेला आहे का. जर डिफाईन केला असेल तर तो रिप्लेस करेल. तर इथं पाहिलं तर कुठेही माझा मार्क्स नावाचा कुठलाही कॉलम नाहीये, तर मी ह्याला काय करतो, ऍड करतो याच्यामध्ये. आता मला काय करावं लागेल, थोडं मी ह्याला ना त्याला खाली घेतो इथे, म्हणजे सिक्वेन्स होईल. मार्क्स. पण हेच जर मी आता मी पुन्हा रन केल्यानंतर तो पुन्हा आहे तसं होईल. आता हे मी परत काय करतो, एजला असाइन करतो, तर काय होईल चेक करा. तर तुमचा एज निघून जाईल आणि त्याला रिप्लेस होईल. म्हणून आपण म्हटलेलं की की मस्ट बी युनिक, की हा युनिकच पाहिजे. तर हे 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कॉलम ऍड करणे आणि कॉलमची व्हॅल्यू चेंज करणे. आणि डिक्शनरी क्रिएट करत असताना त्याचे जे काही रूल्स आहेत ते रूल लक्षात ठेवा. पहा, पायथन डेटा टाईप मध्ये म्युटेबल आणि इम्युटेबल 2 टाईप आहेत. आता डिक्शनरी बघा, मी चेंजेस केले डिक्शनरीमध्ये, म्हणजे तो म्युटेबल आहे. डिक्शनरी म्युटेबल आहे, सेट म्युटेबल आहे, लिस्ट म्युटेबल आहे, टपल इम्युटेबल आहे, स्ट्रिंग इम्युटेबल आहे, नंबर्स इम्युटेबल आहे. आता राहिला पार्ट कोणता, स्ट्रिंगचा. आपण स्ट्रिंगचा पार्ट थोडा पाहून घेऊया. लिस्ट टपल मोस्टली सेम आहेत. लिस्ट डिफाईन केलं जातं स्क्वेअर ब्रॅकेटने, टपल डिफाईन केलं जातं पॅरेंथेसिस ब्रॅकेटने, म्हणजे राऊंड ब्रॅकेटने. सेट आणि डिक्शनरी मोस्टली सेम आहेत. दोन्ही सुद्धा कर्ली ब्रेसेसने डिफाईन केले जातात. डिक्शनरीमध्ये पेअर्स असतात, सेटमध्ये पेअर नसतात. आणि नंबर्स तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. आता नेक्स्ट पॉईंट येतो स्ट्रिंगचा पॉईंट. आपण स्ट्रिंगकडे जाऊया आता. आता मी आधी इथे तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी रीड करूया. पहा, जेव्हा तुम्हाला स्ट्रिंग क्रिएट करायचं आहे तेव्हा त्याला नेहमी सिंगल कोट किंवा डबल कोट किंवा ट्रिपल कोट, सिंगल कोट, डबल कोट किंवा ट्रिपल कोट, ह्या तिन्हीचा यूज करून तुम्ही स्ट्रिंग कन्वर्ट करू शकता. आता ज्युपिटरमध्ये अशी फॅसिलिटी आहे की जेव्हा तुम्ही स्ट्रिंग मध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रिंग डिफाईन करता तेव्हा तो रेड कलरचा होतो. हे ज्युपिटरची फॅसिलिटी आहे, म्हणजे पायथनची नाहीये. हे ज्युपिटर तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावं यासाठी, म्हणजे बिगिनरला अंडरस्टँडिंग व्हावं यासाठी.
भरपूर काही आयडीज आहेत, जसं की VS कोड आहे, ज्युपिटर लॅब आहे, ते सुद्धा अशा गोष्टी प्रोव्हाइड करतात. पण ज्युपिटरमध्ये तर रेड प्रोव्हाइड केलं जातं जर तुमचा स्ट्रिंग असेल तर. ठीक आहे, तर आपण सिंगल कोड पासून स्टार्ट करूया. ठीक आहे, जसं की मी इथे हॅलो म्हणतोय. स्ट्रिंग म्हणजे बघा, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला स्ट्रिंग म्हणतो. जर तुम्हाला कोणती अदर लँग्वेज येत असेल, जसं की C लँग्वेज येत असेल, तर सिंगल कॅरेक्टर जर असेल तर त्याला कॅरेक्टर म्हटलं जातं, आणि मल्टिपल कॅरेक्टर असेल तर स्ट्रिंग म्हटलं जातं. पण पायथनमध्ये असं काही नाही, तुमचा सिंगल असू दे किंवा मल्टिपल असू दे, तो स्ट्रिंगच कन्सिडर केला जातो. तर मी ह्याचा डेटा टाईप चेक केला तर तुम्हाला तुझा डेटा टाईप str भेटेल. ठीक आहे, कारण तो स्ट्रिंग आहे. तुम्ही सिंगल कोटमध्ये जर घेतला तरी तो डेटा टाईप त्याचा स्ट्रिंगच भेटणार आहे. तर बंच ऑफ कॅरेक्टर किंवा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला स्ट्रिंग आपण म्हणू शकतो. तर इथे बघा, इथे इंडेक्सिंग आहे. इंडेक्सिंग म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू जी आहे ती 0th पोझिशनला आहे, सेकंड जी व्हॅल्यू आहे ती फर्स्ट पोझिशनला आहे, आणि अप टू जी लास्ट व्हॅल्यू आहे 0, 1, 2, 3, 4 फोर्थ पोझिशनला आहे. म्हणजे इथं ऍक्सेसिंग व्हॅलिड आहे. म्हणजे जर तुम्ही ऍक्सेस करायला गेलात की मला 1 फर्स्ट नंबरच्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे, तर माय स्ट्रिंग ऑफ 1 केला तर तुम्हाला तो डिस्प्ले होईल E. -1 केला तर तुम्हाला डिस्प्ले होईल O. म्हणजे ते इंडेक्सिंग आहे. इथे पहा, इथे जर मी तर ह्याची लेंथ चेक केली, आता मी मगाशी लेंथ चेक केली होती का, नाही, टाईप होता. जेव्हा मी तर लेंथ चेक करेन तेव्हा मला लेंथ दिसेल 5. पण जेव्हा मी ते स्पेस ऍड करेन तेव्हा माझी लेंथ होईल 6. म्हणजे स्पेस सुद्धा एक इलिमेंट कन्सिडर केला जातो. स्पेसला सुद्धा एक इलिमेंट ऍज अ कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, तुम्ही अजून एक स्पेस ऍड केला तर तो 7 होईल. इथे ऍड केला तर 8 होईल. म्हणजे स्पेस सुद्धा एक तुमचा इलिमेंट आहे. जर तुम्ही माय स्ट्रिंग ऑफ -1 कराल तर तुम्हाला रिटर्न मध्ये स्पेसच येणार आहे. ठीक आहे, होप समजलं असेल. आता आपण एक एक लाईन रीड करू. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. करेक्ट. कॅरेक्टर इज सिम्पली ॲज अ सिम्बॉल. त्यामध्ये स्ट्रिंग कॅन बी क्रिएटेड सिंगल कोट, डबल कोट और ट्रिपल कोट. इथे दिले नाही पण ट्रिपल कोट आहे. इम्युटेबल आहे, त्याला चेंज नाही करू शकत. म्हणजे तुम्ही एकदा माय स्ट्रिंग डिफाईन केलात तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण चेंज नाही करू शकत. सिक्वेन्स आहे, 0 पासून स्टार्ट होतो इंडेक्स. पायथन मध्ये कॅरेक्टर डेटा टाईप नाहीये, स्ट्रिंग डेटा टाईपच आहे. म्हणजे सिंगल जरी याचे जरी असेल तरी त्याचा जो डेटा टाईप असेल तो STRच असेल. ठीक आहे, आता इथे पहा, जेव्हा मी ट्रिपल कोट म्हणतोय तर ट्रिपल कोटचा यूज समजून घ्या. ठीक आहे, मी ते एक डबल कोटचा यूज केलेला आहे आणि म्हणतो की हाय हॅलो दिस इज माय बघा, इथं मी डबल कोट इथं, पण हा पूर्ण जो कोड आहे हा ऍक्च्युली माझा स्ट्रिंग आहे, पण तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट नाही झालेला आहे, कारण की मी मल्टिपल लाईन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. जेव्हा मी तो एरर शोज करणार आहे. ओके, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला मल्टिपल लाईन्स लिहायचे आहेत, जेव्हा जेव्हा तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे, तेव्हा तुम्हाला ट्रिपल कोट यूज करणंच गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मल्टिपल लाईन्स लिहायचे आहेत तेव्हा ट्रिपल कोटच वापरावा लागेल. सिंगल कोट, डबल कोटनी तो रन नाही होणार. तर ट्रिपल कोटचा उपयोग हे पॅरेग्राफ लिहिण्यासाठी किंवा तुमचं काही समरी असेल, इंट्रोडक्शन असेल, कोडिंगमध्ये असतो ना आपला काहीतरी थोडी इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आपण ट्राय करतो, तेव्हा आपण ह्या ट्रिपल कोट स्ट्रिंगचा उपयोग करू शकतो. सिंगल चालतो, सिंगलला काय म्हणजे एक लाईन जरी असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण इथे आपण सिंगल वापरू शकतो. जर 1 लाईन असेल ना तर इथं सिंगल चालतो ऍक्च्युली.
काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा मल्टिपल लाईन्स कन्सिडर करतात तेव्हा ट्रिपल कोटचाच वापर केला जातो. ठीक आहे, समजलं असेल. ऍक्सेसिंग झालेलं आहे आपलं, स्लायसिंग सुद्धा झालेलं आहे. पोझिशनची व्हॅल्यू आपण जर एसटीआर ऑफ मध्ये पास करत असेल तर त्या पोझिशनची व्हॅल्यू ऍक्सेस होते. आणि स्लायसिंग मध्ये माहितीच आहे तुम्हाला, फर्स्ट व्हॅल्यू इन्क्लूड असते, लास्ट व्हॅल्यू एक्सक्लूड असते. एसटीआर ऑफ 0, एसटीआर ऑफ 3, एसटीआर ऑफ 4, एसटीआर ऑफ कोलन स्टार्ट टू एंड, 0 पासून एंड, 0 टू एंड, 0 टू 3, 0 टू 2, 1 टू 4. ठीक आहे, हे थोडं तुम्ही प्रॅक्टिस करायला हवं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी इझी जातील. लिस्ट, टपल आणि स्ट्रिंग यांची ऍक्सेसिंग आणि स्लायसिंग हे दोन्ही सेम आहेत. सॉरी, तिन्ही सुद्धा सेम आहेत. तर एकाच जरी तुम्ही फुल अँड फायनल प्रॅक्टिस करत असाल, जसं की मी लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणत होतो, म्हणजे लिस्ट जर तुम्ही परफेक्ट केलात तर तुम्हाला ह्या गोष्टी सायमल्टेनियसली टप्पल आणि स्ट्रिंग मध्ये काही गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक समजते. म्हणून कुठलाही एक डेटा टाईप, म्हणजे मी मोस्टली लिस्टला प्रेफर करतो. लिस्टला थोडं डीप मध्ये स्टडी केलात ना तर करस्पॉन्डिंग स्ट्रिंग आणि टप्पल सुद्धा तुमचा कव्हर होईल. आता आपण मेथड्स कडे जाऊया. काही मेथड आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, इम्पॉर्टंट नाही आहेत ते सुद्धा मी कव्हर केलेलं आहे. ते तुम्ही घरी ट्राय करा. इथं मी प्रत्येक हे पण मी शेअर करतो म्हणा. इथं मी लिहिलेलं आहे ऍक्च्युली काय होतं ते तुम्ही वाचू शकता. रिटर्न कॉपी ऑफ द स्ट्रिंग विथ ओनली द फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटलाइज. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये कॅपिटलाइजचा अर्थ असा आहे की तुम्ही जो स्ट्रिंग देणार आहे त्यातील फक्त फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल केला जाईल, बाकी सगळे स्मॉल. म्हणजे जेव्हा आपण पॅरेग्राफ लिहिण्यासाठी ट्राय करतो तेव्हा आपला पॅरेग्राफ मधील फर्स्ट लेटर हा कॅपिटल असतो, बाकी सगळे स्मॉल असतात. अशा पद्धतीने कॅपिटलाइजचा उपयोग करू शकतो. str1 हा माझा एक स्ट्रिंग आहे ज्याचं नाव str1 आहे. त्याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग लिहिलेला आहे, वेलकम टू पायथन. आणि str1 डॉट कॅपिटलाइज ही मेथड मी ह्या str1 वर अप्लाय करतोय. ठीक आहे, मग कॅपिटलाइजचं काम काय आहे की जो स्ट्रिंग आहे त्याच्यामधील फर्स्ट लेटर कॅपिटल बनवणे, बाकी सगळे स्मॉल बनवणे. तर तुम्ही इथे रिझल्ट मध्ये पाहू शकता वेलकम टू पायथन. जेवढे जेवढे कॅपिटल होते ते सर्व सगळे स्मॉल झाले आणि फर्स्ट लेटर जो W होता जसं की मी हाय. काउंट माहितीच आहे, जर तुम्ही लिस्ट आणि टपल व्यवस्थित केलं असेल तर काउंट तुम्हाला ऑब्व्हियसली यायलाच हवं. आता इथे ओ किती वेळ रिपीट झालेला आहे कोणी सांगेल? पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह ना. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की ओ चा काउंट किती असायला हवा, किती यायला हवा आन्सर. रिप्लाय करा, बोलून सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. ह्याच्यामध्ये ओ किती वेळा रिपीट झालेला आहे? सर त्याचा ओ काउंट 2 वेळा येणार ना? करेक्ट. ठीक आहे, ह्याचा आन्सर येणार आहे 2, कारण की हा कॅपिटल ओ केला मी मगाशी. स्मॉल ओ आणि हा स्मॉल ओ. जेव्हा मी ह्याला सुद्धा स्मॉल करेन तेव्हा तुमचा आन्सर हे 3 येणार आहे. रिटर्न द नंबर ऑफ ऑकरन्स. ओके, ह्यात रेंज पण देऊ शकतो, बघू आपण ट्राय करू. ठीक आहे, रेंज पण देता येते ह्याच्यामध्ये. स्टार्ट टू एंड म्हणजे त्या पोझिशन टू त्या पोझिशन मध्ये किती ओ रिपीट होतात.
हे डीपमध्ये झालं. जर तुम्हाला हवं असेल तर डीपमध्ये पाहू शकता. म्हणजे सपोज मी तर 3 लिहिलेलं आहे. तर 3 नंबरला कोण आहे? 0, 1, 2, 3 डब्ल्यू आहे. आणि 8 नंबरला कोण आहे? 4, 5, 6, 7, 8 म्हणजे हा आहे. तर ह्याच्यामध्ये ओ किती वेळा रिपीट झालाय? तर एकदा. जर मी तर 18 करत असेल तर 2 वेळा. ठीक आहे, इथे कुठेतरी येईल तो. हे जर तुम्हाला हवं असेल तर पहा, डीपमध्ये आहे तो गोष्ट. स्टार्ट विथ आणि एंड विथ. मी चेक करतोय स्टार्ट विथ. आता बघा प्रत्येक वर्डमध्ये ना, म्हणजे जो मेथड आहे त्या वर्डमध्येच त्याचं मिनिंग किंवा त्याचं एक्झिक्युशन काय करणार आहे ते लपलेलं आहे. त्याच्या वर्ड्समध्येच आहे. जसं की कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल करणे, काउंट म्हणजे काउंट करणे, स्टार्ट विथ म्हणजे चेक करतो की माझा जो स्ट्रिंग आहे तो वेलनी स्टार्ट झालेला आहे काय. तर नाही, माझा स्ट्रिंग हायने स्टार्ट झालेला आहे, याच्या आयने. वेलने स्टार्ट नाही झाला, त्याचा आन्सर तुमचं फॉल्स यायला पाहिजे. जर मी तर हाय लिहित असेल, माझा जो स्ट्रिंग आहे तो हायने स्टार्ट झाला काय, तर ऑब्व्हियसली झालेला आहे. माझा स्ट्रिंग ह्या हायने स्टार्ट झालाय काय, नाही, तो स्मॉल एचने स्टार्ट झालेला आहे. जर मी असं लिहित असेल माझा स्ट्रिंग एचने स्टार्ट झालाय काय, तर आहे. तर माझा स्ट्रिंग आयने स्टार्ट झालेला आहे का, नाही, कारण की एच आणि आय अशा 2 गोष्टी लिहायला लागतील तर तुम्हाला तो स्टार्ट दाखवेल. म्हणजे एच हा असणं गरजेचं आहे स्टार्टला. आणि त्याच पद्धतीनं एंड्स विथ, जसं की HON, माझा जो स्ट्रिंग आहे तो HON नी एंड झालाय का, ट्रू. ऑन नी एंड झालाय काय, ऑब्व्हियसली ट्रू. एन नी एंड झालाय काय, ऑब्व्हियसली ट्रू. जर इथं HON होतं तर HO नी एंड झालाय का, नॉट, आन्सर फॉल्स आहे. तर स्टार्ट्स विथ आणि एंड्स विथ अशा पद्धतीने हे 2 मेथड्स आहेत. एकच मिनिट होल्ड करा. तर पहा, आपण 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक कॅपिटलायझेशन, एक काउंट, स्टार्ट विथ आणि एंड्स विथ. आता नेक्स्ट फाइंड. इथे बघा, मी काय करून घेतो की हा जो सेल आहे ना, हा कॉपी करतो, नाहीतर मी इथं एक नवीन सेल ऍड करून घेतो. प्रत्येक वेळी मला ओव्हर जावं लागेल. इथे तुम्ही STR किंवा माय STR, माय स्ट्रिंग इक्वल टू इथे हॅलो वर्ल्ड. ह्याला मी प्रिंट पण करू शकतो, नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता इथं फाइंड नावाचा फंक्शन आहे. आता फाइंड काय करतो पहा, एच कुठे गेलं, एच सॉरी, पोझिशन. जो इंडेक्स काम करतो ना तोच काम हा फाइंड सुद्धा करतो. जसं की मला एल हवा आहे, तर एलची पोझिशन काय, तर तो सांगेल 0, 1 आणि 2. तर इथे तुमचा आन्सर येईल 2. सॉरी, जस्ट सेकंड. फाईव्ह कसं झाला, माय स्ट्रिंग, सॉरी, माझा डेटा टाईप व्हेरिएबल वेगळा आहे. ओके, 2 आणि 2. ठीक आहे. तर हा एल कुठे आहे, 0, 1, 2. तर आन्सर 2. जर मी ओ पाहत असेल 0, 1, 2, 3 जे काही 4 वगैरे येईल, ओके, ते आन्सर तो फाइंड आणि इंडेक्स. आता फाइंड आणि इंडेक्सचं दोन्ही काम एकच आहे, तर इंडेक्स असताना फाइंडची गरज काय आहे आपल्याला. ठीक आहे, जर दोन्ही काम एकच होत असेल, कारण इंडेक्स ह्याच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात लिस्टमध्ये, टपलमध्ये. ठीक आहे, तो पोझिशनची व्हॅल्यू तुम्हाला सांगतो की कोणत्या पोझिशनला ती व्हॅल्यू अवेलेबल आहे. तर इंडेक्स असताना फाइंडची गरज काय, तर गरज काय आहे पहा, जेव्हा मी इंडेक्समध्ये झेड शोधायला जाईल तर इथे बघा झेड मला कुठेही भेटणार नाही, कारण की हॅलो वर्डमध्ये झेड नाहीच आहे. जेव्हा मी झेड प्रिंट करेल तेव्हा तो सांगेल की नॉट फाउंड.
पण जेव्हा मी फाइंड मध्ये झेड लिहीन तेव्हा तो मला -1 रिटर्न करेल, तो एरर देणार नाही. ठीक आहे, तो काय करणार नाही, एरर देणार नाही, तो -1 रिटर्न करेल. -1 याचा अर्थ तो फाउंड नाहीये. मग ह्याचा उपयोग कधी होतो, जेव्हा तुम्ही लेंदी कोड लिहिता. सपोज तो त्याच्यामध्ये अवेलेबल नाहीये, अवेलेबल नसेल तर एरर आला ना, तुमचा कोड तिथे स्टॉप होऊन जातो. पण तुम्हाला अवेलेबल नसेल तर काही परफॉर्मन्स करायचा आहे, पण तो कोड तुम्हाला रनिंग मध्ये ठेवायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला फाइंड वापरावं लागेल. जसं की आता मी ते कोड लिहितो बरं का, म्हणजे तुम्हाला समजेल. मी लिहितो की एस इक्वल टू हेलो पायथन प्रिंट 2+2. हाय, म्हणजे मी परफॉर्मिंग करतोय काही गोष्टी. सपोज इथे a इक्वल टू 2+2. तर मी इथे लिहितो b इक्वल टू 5. ठीक आहे, थोडा वेळ द्या, म्हणजे मला एक कोड तयार करता येईल. आणि मी करतो की एस डॉट फाइंड झेड, आणि मी ऍड करतो इथं प्रिंट a प्लस बी. हे प्रिंट करायची गरज नाही तशी, नसेल तरी चालेल. बघा आता इथं ऍक्च्युली सीन काय झाला की ह्याच्या खाली जेवढे कोड असतील तेवढे सगळे कोड रन होतील. आता इथे ऍक्च्युली नॉट फाउंड आहे, पण तो कोडला डिस्टर्ब नाही केला, तो रनिंग मध्येच ठेवलेला आहे. झेड नाहीये मला माहिती आहे, पण ह्याच ठिकाणी जर मी इंडेक्स वापरला, ओके, तुमचा कोड ब्रेक होऊन जाईल, तो पुढे रनच नाही होणार. कारण की पायथन हा इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, लाईन बाय लाईन रन होतो, जिथे एरर येईल तिथे स्टॉप होतो. ओके, तर इंडेक्स काय करेल, तुमचा इथे एरर आहे म्हणून स्टॉप करून देईल, पण फाइंड काय करेल, तो सांगेल की फक्त आता जर मी ह्याला प्रिंट करण्याचा प्रयत्न केला फाइंड, आता सपोज मी ह्याला प्रिंट करतो, ओके, तो सांगेल -1 म्हणजे काय, नॉट फाउंड. तो सांगेल की तिथं अवेलेबल नाही, परंतु जर नसेल तर तो पुढे कंटिन्यू करतो बरं का, म्हणजे कोडला तो ब्रेक नाही करत, म्हणून हे फाइंड वापरतो आपण इंडेक्सच्या ऐवजी. मग ते तुमचं लॉजिकवर डिपेंड आहे की सिनेरिओवर डिपेंड आहे की तुम्हाला नेमका कोड कसा लिहायचा आहे त्याच्यावर. जर -1 आला असेल तर तुम्हाला तिथे काय करायचं, जसं की मी ह्याला ह्या आन्सरला सपोज आन्सरमध्ये सेव्ह करतो आणि मी ते इफ कोड लिहितो. एक इफ कोड तुम्ही शिकणार आहात ऑब्विसली. इक्वल टू जर -1 असेल तर मी ते प्रिंटमध्ये लिहितो नॉट फाउंड, आणि एल्स मध्ये लिहितो आता बघा नॉट फाउंड. आता मी एच लिहितो, तो सांगेल 0th पोझिशन. आता मी ओ लिहितो, तो सांगेल 4th पोझिशन. ठीक आहे, पण जेव्हा इथं मी वाय करेन, अरे वाय असेलच पायथनमध्ये, ओके ठीक आहे, बी करेन नॉट फाउंड. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लॉजिक तिथं प्रेझेंट करू शकता. ह्यासाठी फाईंड लागतो. पण इथे जर इंडेक्स असेल ना तर त्याचा उपयोग तसा नाही होत. ठीक आहे, होप समजलं असेल. आता हे जे इफ कोड लिहिलेलं आहे आपण इफ लर्न करताना शिकणं म्हणजे पाहणार आहे ऍक्च्युली, हे आता मला माहित आहे म्हणून मी लिहिलेलं आहे. जेव्हा आपण इफ पाहू त्यानंतर तुम्ही हे मला रिपीट क्वेश्चन करा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. आता हे छोटे छोटे इज अल्फा वगैरे तुम्ही पाहून घ्या.
मी जे मेन आहे ते सांगतो. मला जेवढं इम्पॉर्टंट वाटतं की पुढे जाऊन तुम्हाला डेटा सायन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. तर स्ट्रिंगमध्ये भरपूर जवळजवळ 20-25 मेथड्स आहेत. तर त्यातले आपल्याला 4-5 लागणार. मी 4-5च कव्हर करतो. आणि ही जे काही फाईल आहे, नोटबुक आहे, ती तुम्हाला मी शेअर करतो, जेणेकरून तुम्ही गो थ्रू कराल सगळ्या गोष्टी. आता लोअर मी ते एक स्ट्रिंग क्रिएट करतो S1 नावाने आणि त्याला म्हणतो की माय पायथॉन. ठीक आहे. तर मी काही कॅपिटल लिहिले आहेत, काही स्मॉल लिहिले आहेत. S1 सॉरी इज लोअर. जेव्हा मी S1 कडे जाईल तर तो करेल लोअर आणि अप्पर तर तुम्हाला माहितच असेल. आता लोअर माहित आहे तर अप्पर ऑब्विसली माहित असलं पाहिजे. S1 डॉट अप्पर. ज्या पद्धतीने लोअर आहे त्या पद्धतीने अप्पर आहे. हे बाकी इज न्यूमरिक वगैरे पहा, कारण की त्याच्यामध्ये फक्त नंबर्स असेल तर ते ट्रू देईल, जर कॅरेक्टर असेल तर तो फॉल्स देईल. म्हणजे फक्त जर तुमच्या स्ट्रिंग मध्ये नंबर्स असतील तर तो इज न्यूमरिक म्हणेल. ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो. आता मी ह्या नंबरला डेटा टाईप चेंज केलेला आहे, ह्याला इंटिजर केलेला आहे. बघा, आधी त्याचा डेटा टाईप होता STR. जर मी टाईप ऑफ छेड पाहिला तर तो STR होता, पण ज्याला मी इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं, इंटिजर ऑफ छेड, तर तो इंटिजर होईल. ठीक. मग न्यूमरिक कशासाठी लागतो? जर तुमच्या ह्याच्यामध्ये न्यूमरिक असतील, आता ह्याला मी A म्हणतो, 1 2 3 A, तो कन्वर्ट नाही होणार, कारण की A कसा कन्वर्ट होईल इंटिजरमध्ये? ऑब्विसली नाही होणार. ठीक आहे. स्पेस, ओके, स्पेसला कन्सिडर केलं त्याने. ठीक आहे. 1 2 3. तर इज न्यूमरिक पाहायचे रिझन काय आहे की जर फक्त नंबर्स असतील तर तो इंटिजरमध्ये कन्वर्ट होतो, जर नंबर नसेल तर तो इंटिजरमध्ये कन्वर्ट नाही होणार. जसं की छेड इथं A. आता ह्याला तुम्ही इज न्यूमरिक म्हटलं तर तो फॉल्स मध्ये येईल, कारण की तो न्यूमरिक नाहीच आहे. तर न्यूमरिक का करायचं आहे? कारण पुढे जाऊन तुम्हाला काही ऑपरेशन करायचं असेल चेंजेस करून, कारण की भरपूर वेळा असं होतं की तुम्ही जेव्हा इनपुट घेता बाहेरून, जसं की जर मी इथून इनपुट नावाचं एक फंक्शन वापरतोय, इनपुटच आहे का मला आठवत नाही, आता मला चेक करावं लागेल. इनपुटच आहे. ओके. जेव्हा मी इनपुट घेतो, सपोज 1 2 3 घेत असेल, ओके, तर हा जो A आहे ना, तर ह्याचा डेटा टाईप हा स्ट्रिंग आहे. म्हणजे तो इनपुट घेताना स्ट्रिंग घेतो. म्हणजे जेव्हा आपण युजर कडून व्हॅल्यू घेणार आहे, ओके, ओके, आपण सपोज एक इनपुट घेता युजर कडून, युजरला म्हणतो की टाईप 1 नंबर, सपोज 999 पास करतोय. जेव्हा मी इंटर करेल तेव्हा तो A मध्ये 999 जाईल, पण तो 999 मध्ये गेल्यानंतर तो स्ट्रिंग मध्ये घेतो. म्हणजे इनपुट हा नेहमी स्ट्रिंग मध्ये घेतो. 999 नंबर हा इंटिजर आहे. जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, म्हणजे ह्या A मध्ये जर तुम्ही सपोज 10 ऍड करायला गेला तर तुम्हाला की स्ट्रिंग आणि इंटिजर ह्यांचं ऍडिशन कधी होऊ शकत नाही. ओके, इंटिजर आणि स्ट्रिंगचं कधी ऍडिशन होऊ शकत नाही. मग त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं? ह्या A ला ना इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. सॉरी, INR इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर तो काय होतो? इंटिजर प्लस इंटिजर किंवा इंटिजर प्लस फ्लोट असं ऍडिशन होतं. तर ह्यासाठी तुमचा जो A आहे तो A मध्ये इज न्यूमरिक आहे का? न्यूमरिक, न्यूमरिक असं आहे का? ट्रू, हे पाहावं लागतं. आणि जर मी इथं सपोज 999 A पास करत असेल तर तो इज न्यूमरिक नाही आहे. असं अशा गोष्टी यूज करावं लागतं तुम्हाला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी मी पाहतोय, लेंथ राहिलेला आहे, लोअर झालेला आहे. L स्ट्रिप, R स्ट्रिप आणि स्प्लिट, ह्या 3 गोष्टी आपण पाहणार आहे आज. ओके, L स्ट्रिप, R स्ट्रिप आणि स्प्लिट, ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि 3 गोष्टी पाहणार आहे. मी रिमूव्ह करतो. आता हे जे मी टाईप केलेलं आहे, हे टीचिंग करत करत मी काही गोष्टी वर खाली झालेल्या आहेत, मी टाईप करतो.
आता STR5 आहे माझं. तर STR5 जेव्हा मी प्रिंट करेन STR5 तर मला अशा गोष्टी दिसतात. मग आता ही सिच्युएशन आहे किंवा हा स्ट्रिंग आहे, हा ॲक्च्युअलमध्ये मी तयार केलेला स्ट्रिंग नाही आहे. कारण काय होतं, कधी कधी आपल्याकडून एक बटन प्रेस होतो आणि तो अशी व्हॅल्यू शो करतो. सपोज हे लेफ्ट साईडला आहे. ओके, तर कोणताही एक बटन तुमच्याकडून प्रेस होतो, जसं की मी असं म्हणतो की सपोज M प्रेस झालेला आहे असा. आता हे M मला डिलीट करायचं आहे, तर त्यासाठी मला लागतो L स्ट्रिप. बघा मी ह्याला रन केलंय का नाही केलं. ओके, STR5 डॉट L स्ट्रिप म्हणजे लेफ्ट साईड, L म्हणजे लेफ्ट, R म्हणजे राईट, लेफ्ट स्ट्रिप. ओके, आणि कशाने करायचं आहे मला, M ने. सिंगल कोट, डबल कोट. तर पहा M निघून गेलेला आहे. जेवढे M होते ना त्याच्यामध्ये तेवढे सगळे M निघून गेलेले आहेत. आज सपोज इन बिटवीन N पण प्रेस झालेला आहे, तर तुम्ही ते M काही द्या, सिक्वेन्स मॅटर नाही करत. तो चेक करेल की N आणि M ह्याच्यामध्ये कोणताही एक कॅरेक्टर तुमच्या सिक्वेन्समध्ये येतो का. जेव्हा हे दोन सोडून एक कुठलाही दुसरा कॅरेक्टर येत असेल तर तिथे तो स्टॉप करतो. जसं की इथं T ला जेव्हा जाईल तेव्हा तो N सुद्धा नाही, M सुद्धा नाही, तो इथे स्टॉप करेल ह्या लेवलला जाऊन. पहा. ओके सर, पण एक्झाम्पल मध्ये सुद्धा यमच आहे ना. एक्झाम्पल मध्ये पण आहे की यम. एक्झाम्पल मध्ये पण तो अल्फाबेट आहेच की. मला नाही समजलं एक्झाम्पल मध्ये. हा, एक्झाम्पल मध्ये नाही पूर्ण पुढे आहे, पण तो सिक्वेन्स वाईज जातो. सिक्वेन्स वाईज म्हणजे सिक्वेन्स वाईज म्हणजे कसे की सपोज तो M पहिला पाहणार, M आहे तर डिलीट करणार, नेक्स्ट वर्ड M आहे तर डिलीट करणार, जोपर्यंत त्याला M भेटेल सिक्वेन्स नुसार. आता इथे बघा M नंतर डिरेक्टली N आहे, म्हणजे इथं त्याचा सिक्वेन्स एंड झाला, तो ह्या व्हॅल्यू डिलीट करेल, पुढच्या व्हॅल्यू डिलीट नाही करणार, फक्त सिक्वेन्स मध्ये. आता मी इथं फक्त M दिले ना, तर तो इथला M नाही डिलीट करणार, तो सिक्वेन्स नुसार जाईल. जिथे तुमचा सिक्वेन्स M सोडून दुसरा कोणताही सिक्वेन्स मध्ये कॅरेक्टर येईल तिथे तो स्टॉप करेल. ठीक आहे, तो पुढे एक्झाम्पल मध्ये असेल M तर त्याचा आपल्याला काही संबंध नाही. आपल्याला एक सिक्वेन्स म्हणजे कंटिन्युअसली अशी कोणती व्हॅल्यू आहे जी अननेसेसरी किंवा चुकून आलेली आहे तर त्याला आपण डिलीट करू शकतो. जर ह्याला डिलीट करायचं असेल तर मग ते फॉर लूप वगैरे लावून तुम्ही डिलीट करू शकता, रिमूव्ह करू शकता. म्हणजे ते स्पेसला ब्रेक घेते का? स्पेस वगैरे असेल तर ब्रेक घेते का? स्पेस असेल तर सुद्धा ब्रेक घ्यायला पाहिजे. जस्ट सेकंड आपण चेक करूया. येस, स्पेस सुद्धा एक लिमिट आहे. हे दोन अल्फाबेट जरी M आणि N दिले ना, पण आता M नंतर ना ते ब्रेक व्हायला पाहिजे ना, तर पुढे कंटिन्यू Mच आहे ना. हो, कुठे ब्रेक व्हायला पाहिजे म्हणता इथे ना. नाही, हा कोड वरचा 98 लाईन रन करा परत. सगळं एडिट केलेलं सर परत रिपीट ऍज इट इज करा आणि 98 लाईन रन करा. हा कोड का? त्या खालचा. हा सर, त्याच्यामध्ये अल्फाबेट N ऍड केला तुम्ही वरती पण आणि खालती पण. आणि सर तुम्ही बोलला की पहिला जो अल्फाबेट असेल तो रन करते म्हणजे तो रिमूव्ह करते. नंतर त्यामध्ये आपण N ऍड केलाय की तो लाईन मध्ये ऍड म्हणजे आहे की नाही चेक करण्यासाठी तो आहे. मग ते N पण डिलीट करणार, पण त्याच्यानंतर N नंतर परत M ऍड होणार ना. नाही, मी परत रिमूव्ह करू शकते. नाही, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी परत तुमचं कन्फ्युजन झालं असेल तर परत एकदा मी क्लिअर करतो. बघा, आता हा M राहू दे, मी ते 8 घेतो किंवा 7 घेतो. ओके, जेव्हा तुमच्याकडून अशी कोणती गोष्ट लॉंग प्रेस होते, चुकून होऊ शकतं, होणार नाही मला माहित नाही, तर मला 7 डिलीट करायचं आहे. तर 7 डिलीट करण्यासाठी आता मी जर ह्याला रन केलं तर 7 आहे. तर मला L स्ट्रिप काय स्ट्रिप करायचं म्हणजे काय डिलीट करायचं, मला 7 डिलीट करायचं. तर तो काय करेल, इथून स्टार्ट करेल, लेफ्ट L म्हणजे लेफ्ट साईड पासून. तो चेक करेल की 7 आहे का. जोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली 7 दिसणार आहे
तोपर्यंत तो डिलीट करेल. जेव्हा 7 सोडून कोणताही ऑदर कॅरेक्टर दिसेल तेव्हा तो स्टॉप करेल. आता इथे टी भेटला तर तो इथे स्टॉप करेल. मी याला रन केल्यानंतर तुम्हाला समजेल टीला स्टॉप करेल. किंवा सपोज मी इथं हाय असं लिहितोय तर तो इथं हायला स्टॉप करेल. का? कारण की तो तिथे क्लोज झालेला. सपोज मी हाय इथे लिहिला तर तो इथे स्टॉप करेल कारण सिक्वेन्स पाहिजे. इथून इथं जंप नाही करणार तो. इथं दुसरा कॅरेक्टर आला ना तो इथे स्टॉप करेल. ठीक आहे. आता आहे पहा, जर माझ्याकडे अशा गोष्टी झाल्या की 7 सुद्धा आहे आणि 6 सुद्धा प्रेस झालेले आहेत असे भरपूर, तर दोन काय झालेलं आहे, कॅरेक्टर त्याच्यामध्ये रिपीट झालेले आहेत. तर मी 6, 7 कोणताही देऊ शकतो, मॅटर नाही करत सिक्वेन्स. 7, 6 द्या किंवा 6, 7. तो आता काय चेक करेल, 6 आणि 7 ह्याला इंडिव्हिज्युअल कन्सिडर करेल आणि सिक्वेन्समध्ये चेक करेल 6 और 7. 6 और 7 पैकी कोणता आहे का? आहे, डिलीट करा. इथे येईल 6 और 7 आहे, इथे 6 और 7, 6 तर आहे, डिलीट करा. इथे 7 आहे. 6 आणि 7 ह्या दोन एलिमेंट सोडून जर कोणता वेगळा एलिमेंट येत असेल तर तिथे जाऊन तो स्टॉप करेल. आता ह्या दोन गोष्टीला सोडून इथे हायला वेगळा आलेला आहे, मग तो काय करेल, तिथे जाऊन तो स्टॉप होईल. मी ह्याला पुन्हा इथं रन करतो. बघा इथे, मग तुम्ही 7, 6 द्या किंवा 6, 7 द्या. ठीक आहे. आणि जर 6, 7 सोडून सपोज तुमच्या इथे 8 असेल तर तो इथे 8 ला स्टॉप करेल. का? कारण की 8 हा 6 आणि 7 मध्ये नाही आहे. तर मी पुन्हा रन करतो, तो 8 ला स्टॉप होईल. जर तुम्हाला 8 ला सुद्धा कव्हर करायचं असेल तर इथे सुद्धा ह्याच्यामध्ये 8 पास करा. म्हणजे या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट आली तर तो डिलीट करेल आणि तिन्हीपैकी एक जरी नसेल तर तो तिथे तुमचा स्टॉप होऊन जाईल. अशा पद्धतीने रन होतो. समजलं का? येस सर. ओके, ठीक आहे. हे ज्या पद्धतीने लेफ्ट साईडला आहे त्याच पद्धतीने राईट साईडला सुद्धा आहे. आर स्ट्रिप म्हणजे इथे बघा कंटिन्युअसली 8 आहे, तो कुठे जाऊन थांबेल, ह्या एक्सप्लेनेटरी मार्कला जाऊन थांबेल. आर स्ट्रिप. आता मी ह्याला रन करतो. आता हा फ्रंटला लेफ्ट साईडचा आहे, तो लेफ्ट साईडला करायचा असेल तर एल स्ट्रिप करावं लागेल. आणि दोन्ही हवं असेल तर लेफ्ट एकदा करायचं आणि राईट एकदा करायचं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे काही व्हॅल्यूज मल्टिपल रिपीट होत असतील, अशा पद्धतीने तुम्ही पास करू शकता. ठीक आहे. आणि हा रिप्लेस त्याच्या वर्डमध्येच आहे. हाय पायथन, मी पायथनला रिप्लेस करतो AIS ने. सपोज मी तर सेव्ह करतो की वर्ल्ड, हाय वर्ल्ड, रिप्लेस होऊ शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्प्लिट, जो पुढे तुम्हाला डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी एक दुसरा जीमेल आयडी घेतो, जेणेकरून एक दुसरा वर्ड घेतो जेणेकरून तुम्हाला समजेल. हाय ओव्हर. बघा आता इथे मी स्प्लिट काय करतो बघा, मला str1 स्प्लिट करायचं, मी ह्याला रन करतो. आणि स्प्लिट करायचं मला स्पेसने. काय करायचं आहे? स्पेसने. एक कोलन राहील, एक कोट राहील. तर बघा जिथे जिथे स्पेस आहे तिथून लेफ्ट साईड आणि राईट साईडला तो सेपरेट आउट करतो. म्हणजे इथून स्टार्ट झाला HI, इथे स्पेस आहे ना, तर हा हाय हा वेगळा स्ट्रिंग झाला. नंतर हा स्पेस सोडून द्या कारण की इथे ह्याच्याने स्प्लिट केलेला आहे. HOW हा एक स्प्लिट झाला. नंतर इथे स्पेस आहे, सोडून द्या. नंतर ARE हा एक स्प्लिट झाला. नंतर इथे स्पेस आहे. जर तुम्ही O नी कराल तर काय होईल बघा, O कुठे इथे आहे, तर HI स्पेस H हा एक होईल, WARE स्पेस U हा एक होईल आणि U हा एक होईल. हा O नाही, 0 झाला हा. म्हणजे कोणत्या एका एलिमेंट पासून जर तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर तुम्ही सेपरेट करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल सांगतो की माझ्याकडे असे भरपूर मेल्स आहेत आणि मला त्याचं डोमेन पाहायचं आहे. ठीक आहे. तर मी काय करेन, @ने स्प्लिट करेन. जेव्हा मी @ने स्प्लिट करेन तेव्हा माझ्या दोन गोष्टी येतील, एक युजर नेम येईल आणि एक डोमेन येईल. आता हा लिस्ट आहे, जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर हा लिस्ट तयार झालेला आहे. म्हणजे स्प्लिट झाल्यानंतर तो लिस्टमध्ये स्टोअर होतो. ओके. आणि जर लिस्टमधून ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू हवा असेल, हा 0 पोझिशनला आहे, हा 1 पोझिशनला आहे, तर मी ह्याच्या पुढे जरी डायरेक्टली 1 अशा पद्धतीने लिहिला तर मी हा लिस्ट म्हणजे हा माझा पूर्ण लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर मी पुढे 1 लिहित असेल तर मला gmail.com भेटेल.
जर मी 0 लिहित असेल तर मला अशा पद्धतीने भेटेल. अदरवाईज तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ह्याला एक L मध्ये स्टोअर करा आणि मग L मध्ये वापरा. L ऑफ 0 अशा पद्धतीने करा, जसं तुम्हाला इझी जाईल. तुम्ही ह्याच्या पुढे लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण की हा पूर्ण तुमचा हा आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता माझा एक प्रश्न आहे की मी सुरुवातीला म्हटलं होतं की लिस्ट इज इम्युटेबल. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं लिस्ट हा इम्युटेबल आहे. आपल्या डेटा टाईप मध्ये सुद्धा आहे की इम्युटेबल मध्ये स्ट्रिंग आहे. तर इथे मी चेंज करतोय, इथे काही चेंजेस करतो, रिमूव्ह करतोय, डिलीट करतोय, कॅपिटलचं स्मॉल करतोय. तर लिस्ट हा इम्युटेबल आहे की म्युटेबल आहे? फक्त मला कमेंट मध्ये सांगा किंवा ओरली सांगा. तुम्हाला हा इंटरव्ह्यूला प्रश्न विचारू शकतात. जर तुम्हाला विचारलं की तुम्ही L स्ट्रिप करा, R स्ट्रिप करा आणि स्प्लिट करा, ठीक आहे, तर तुम्ही केल्यानंतर तो चेंजेस तर होतो आणि तुम्ही लर्निंग तर केलेलं इम्युटेबल, तर काय खरं आहे, इम्युटेबल आहे की म्युटेबल आहे? ठीक आहे, हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही विचारत पडाल. इम्युटेबल मध्ये चेंजेस होत नाहीत, काही थोडा सुद्धा चेंज होत नाही, तरी तुम्ही L स्ट्रिपने सुद्धा डिलीट करतोय, R स्ट्रिपने डिलीट करतोय, स्प्लिटने सेपरेट करतोय. कोणाकडे आहे का आन्सर? नाही. तर इकडे बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही कोणताही मेथड अप्लाय करताय, ओके, इथे मी मेथड अप्लाय केलेला आहे, तेव्हा हे जे चेंजेस आहेत हे सगळे टेम्पररी चेंजेस आहेत. हे काय सगळे टेम्पररी चेंजेस आहेत. जेव्हा तुम्ही str5 पुन्हा प्रिंट केल्यानंतर तो ॲज इट इज रन होतो. म्हणजे जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. हे सगळे टेम्पररी चेंजेस आहेत. हे जर तुम्हाला वापरायचं असेल ना, हे तुम्हाला कुठल्या तरी एक दुसऱ्या न्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल, तर तुम्ही हे वापरू शकता. तुम्ही जर असं म्हणत असाल की हे सगळे चेंजेस str5 मध्ये ॲज इट इज सेव्ह होतात, तर नाही होत. str5 हा जुनाच शो केला जातो, कारण हा इम्युटेबल डेटा टाईप, ह्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. परत चेंज करायचं असेल तर मग तुम्हाला तो पुन्हा डिक्लेअर करावा लागेल. असे डिक्लेअर करावं लागतील, व्हेरिएबल असाइन करावं लागेल, तर तो चेंज होईल. ठीक आहे, पण ओरिजिनल कधीही चेंज होणार नाही. म्हणजे स्ट्रिंग हा इम्युटेबल डेटा टाईपच आहे, म्युटेबल नाही. ओके, इंटरव्ह्यू मध्ये असेच क्वेश्चन विचारले जातात, तुम्हाला ट्राय करावं लागतात. ट्राय केल्यानंतर तुम्ही सुद्धा कन्फ्युज होऊन जातं की इम्युटेबल मध्ये चेंजेस होत नाही, तर इथे तर मला चेंजेस होतात. म्हणजे प्रॅक्टिकली एक दिसतं आणि आपला थेरी एक सांगतो, त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होण्याची शक्यता जास्त असतात. आपण प्रॅक्टिकलकडे जास्त प्रेफर करायला चालू करतो ऑन द स्पॉट. ओके, तर हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे की तो हा टेम्पररी चेंजेस आहे. ओके, चालेल, ठीक आहे. आजचं सेशन आपण इथं थांबूया आणि उद्यापासून आपण लूपला स्टार्ट करूया, कारण की डेटा टाईप आपण कव्हर केलेला आहे. हे सगळे डेटा टाईप झालेले आहेत. एकदा गो थ्रू करा. हे सगळ्या डेटा टाईपची फाईल मी तुम्हाला पाठवून देतो आणि उद्यापासून आपण लूप्सला स्टार्ट करूया. ठीक आहे, चला, थँक्यू सर. ओके, वेलकम.